मी आज पुण्यामध्ये मांजरी इथं जिथं आदिवासी विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे त्या ठिकाणी हे विद्यार्थी गेल्या 12 दिवसापासून उपोषण करत आहेत. अक्षरशः उपाशी आहेत. काही लोकांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं आत्ताच. या ठिकाणी यांच्या ज्या काही मागण्या आहेत, कशासाठी हे उपोषण करत आहेत हे आपण समजून घेऊया. आणि यांच्याकडे प्रशासनाने अजूनही लक्ष दिलेलं नाही आहे. काल तर देवेंद्र फडणवीस असं सुद्धा म्हणले की हे विद्यार्थी हे कोणत्या पक्षाचे आहेत ते बघावे लागेल. खरं तर यांच्या मागण्या काय बघितलं तर तुम्हाला सुद्धा कळेल की हे काय पद्धतीने इथल्या मूलनिवासींना, इथल्या आदिवासींना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे सगळे प्रयत्न चाललेले दिसत आहेत. आज आपल्यासोबत इथे एक ताई आहे. ही काल राहुल गांधी यांच्यासोबत आपल्याला स्टेजवर सुद्धा दिसली होती. आपण तिला विचारूया की हा जो GR रद्द करण्याची तुम्ही मागणी करताय, या GRमध्ये एक महिला म्हणून तुला काय वाटतं की मुलींना त्रास होईल अशा काही गोष्टी आहेत? हो, म्हणजे जिथं मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न येतो आहे, ज्याच्यामध्ये आदिवासी मुली ह्या आत्ता कुठे शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. आणि जेव्हा 14 ऑगस्टला अपडेटिंग GR येतो आहे, ज्याच्यामध्ये 30 वर्षाची अट टाकली जाते आहे, त्यावरून असं कळतं की जेव्हा आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतो तर त्याचा सक्सेस रेटच हा 32च्या पुढे आहे. 32, 34 आणि 36 एजमध्ये आम्हाला सक्सेस रेट मिळतं. ओके. आणि जर तुम्ही आमच्यावर 30 वर्षाचीच वयाची अट लादत असाल तर मग आम्ही कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहतो आहे आणि आम्हाला नोकऱ्या मिळणार नाही. तुम्ही एका ठिकाणी आम्हाला हॉस्टेलहून वंचित ठेवताय, 30 वर्षाची अट टाकतायत आणि आम्हाला नोकऱ्याही अवेलेबल करू देत नाही. त्यात मग आम्ही शिकावं की नाही हा प्रश्न उभा राहतो त्यांच्यासमोर. आणि जर बघायचं झालं तर पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी जे हॉस्टेल्स आहेत आदिवासी विकास विभागाचे, ते हॉस्टेल मध्यवर्ती ठिकाणी असायला हवेत, पण ते कुठेतरी शहराच्या बाहेर बॉर्डरला आहेत. जसं हे शेवाळवाडी, हडपसरमध्ये जे गर्ल्स हॉस्टेल, 2 गर्ल्स हॉस्टेल आहेत, शेवाळवाडीमध्ये 2 बॉईज हॉस्टेल आहेत, ते सोलापूर बॉर्डरला आहेत. तर हेच जर मोठे हॉस्टेल जर मध्यवर्ती ठिकाणी पुण्यात स्वारगेट किंवा शिवाजीनगरमध्ये असले असते तर मुलींची जी छेड काढली जाते, मुलींना जे ट्रॅव्हल करून कॉलेजला ते टॉप 5च्या कॉलेजमध्ये शिकत असतात, म्हणजे फर्ग्युसन असो, मॉडर्न असो, गरवारे, SP अशा कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना 2-2.5 तास ट्रॅव्हल करावा लागतो. आणि 2-2.5 तास ट्रॅव्हल करताना त्यांच्या जो शिक्षणाचा जो नुकसान होत आहे, आणि जायला 2 तास, यायला 2 तास, असे 4 तास जे खर्च होऊन जातात, त्याच्यामध्ये खूप जास्त त्रास होतो आहे. मुलांना तर त्रास होतो, पण सगळ्यात जास्त त्रास जो होतो आहे तो मुलींना होतो आहे. म्हणजे जेव्हा मी 2022ला इथे पहिल्यांदा आली त्यावेळेस खूप PMPLमध्ये गर्दी होती आणि जे माझ्यासोबत झालं, गैरवर्तन झालं की मुलांनी मला हात लावलं, टच केलं, ते नको व्हायला होतं. कारण जर तेच हॉस्टेल मध्यवर्ती ठिकाणी असतं तर माझ्यासोबत ते घडलं नसतं. तर अशी परिस्थिती आहे आमच्या आदिवासी मुलींची. आणि जे शासकीय शाळा आहेत ज्या तालुका लेवलला, तिथे ना झोपण्यासाठी बेड आहेत, ना शिक्षक अवेलेबल असतात, गणिताचे शिक्षक नसतात, इंग्लिशचे शिक्षक नसतात. आणि जे सेंट्रल किचन पद्धत आहे ते मुळात सेंट्रल किचन पद्धत, त्याच्यामध्ये जेवण रात्री 2 ते 3 वाजता बनवलं जातं आणि 100-100, 150 किलोमीटरवर ट्रॅव्हल करून ते जेवण मुलांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि आपल्याला माहितीच आहे की जेव्हा जास्त पॅक करून आपण अन्न ठेवतो तर त्याच्यामध्ये विषबाधा होण्याची शक्यता असते. तर एवढ्या 150-150, 100-100 किलोमीटरवर जेव्हा ते ट्रॅव्हल करून अन्न घेऊन जातात, त्यानंतर जी मुलांना विषबाधा होते. आता मागच्या वर्षी पालघरलासुद्धा मुलांना विषबाधा झाली होती. मग त्याचं प्रशासन जबाबदारी घेईल का? आणि असं जर बघायला गेलं तर रेशो काय म्हणतो की 2 वर्षात आश्रमशाळांमध्ये, वसतिगृहांमध्ये 500 ते 550च्या वर आदिवासी विद्यार्थ्यांची मृत्यू झाली आहे. बापरे, 2 वर्षात 500 विद्यार्थी. हे विषबाधा आणि हेच कारण असतील, साप. हो. आणि आता गडचिरोलीमध्ये जे घडलं की त्यांना झोपण्यासाठी बेड नव्हते. झोपण्यासाठी बेड नसताना त्या एका वेळी रात्रीच्या टायमिंगला 6 मुलींना सर्प येऊन दंश करून जातोय. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आणि 3 मुली हॉस्पिटलाइज्ड होतात आणि 3 मुली त्यांची डेथ होती आहे. आणि त्यांना फक्त सरकार 4 लाखाची किंमत मोजते. म्हणजे आमचा प्रश्न आहे की आदिवासींची किंमत फक्त 4 लाखाची असावी का? तुम्ही जेव्हा वाढवान बंदरासारखे प्रोजेक्ट उभे करता त्याच्यामध्ये हजारो करोडो पैसे तुम्ही पाण्यासारखे वाहवता आणि आम्हाला तुम्ही 4 लाखाची किंमत मोजतायत. पुन्हा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जी पेसा भरती आहे, तुम्ही आम्हाला वयाची अट टाकतायत आणि आमच्या हक्काची जी पेसा भरती आहे ती करत नाही. ज्याच्यावर 12,500 पदांवर जे बोगस आदिवासी बसलेत
मुळात ते रिअल आदिवासी नसूनही त्यांना कुठेतरी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र बनवून दिली की ते आदिवासी आहेत करून, आणि असं खोटी प्रमाणपत्र खोटी प्रमाणपत्र बनवून दिली, आणि ज्याच्यावर 2017ला सुप्रीम कोर्ट नोटीस काढताय की लवकरात लवकर ती पदे रिक्त करण्यात यावी. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही बोगस भरती हो. आहे आणि ती रद्द करा, तरी पण रद्द नाही केलं. रद्द केलेली नाही, आणि त्या 12,500 पदभरती जी आहे ती विशेष पदभरती आदिवासींची व्हावी. तरी आज 2017 ते आज 2026 10 वर्ष लोटून गेले तरी आणखी पदभरती काही होत नाही आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 100 दिवसात आपण पदभरती करू, मागच्या वर्षी सांगितलं होतं. आणखीनही पदभरती होत नाही आहे, म्हणजे कुठेतरी शासन याला जबाबदार आहे आणि कुठेतरी हे कट रचलं जात आहे आमच्या शिक्षणावर. आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे, कारण कुठेतरी सगळ्यांना कळलं आहे की आमचा समाज आता एकजूट होतो आहे. आणि मुळात जे नातेसंबंध आहेत, रक्त नातेसंबंध, त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे की जे बोगस आदिवासी प्रमाणपत्र बनवतात त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे, आणि जे अधिकारी त्यांना प्रमाणपत्र देतात त्यांच्यावरही कठोर कारवाई केली पाहिजे, अशी आमच्या मागण्या आहेत. ह्या प्रमुख मागण्या आहेत. काल राहुल गांधींनी म्हटलं होतं की आम्ही तुमच्या आंदोलनाला हे करू, तर काय नंतर फीडबॅक आलं का त्याच्यानंतर काय पुढे? हो, जेव्हा आम्ही तिथे स्टेजवर ऑन स्टेज गेल्यावर जेव्हा आमचे प्रश्न मांडतोय त्याच्यानंतर कालची स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांची येते की हे आदिवासी नसून हे कोणते तरी काँग्रेस पक्षाचे नेते की काय. तर मला म्हणायचं आहे, आम्ही आदिवासीच आहोत, आमचं कास्ट व्हॅलिडिटी चेक करा, आमचं ॲडमिशन चेक करा, आम्ही आदिवासी मुलं आहोत, आम्ही शिकतो, आणि आम्हाला कुठेतरी जाणवलं की आमचं शासन लक्ष देत नाहीये, त्यामुळे आम्ही त्या स्टेजचा पुरेपूर वापर केला. ते विरोधी पक्ष नेते आहेत ना, त्यांचं काम आहे ते लोकसभेत नेतील प्रश्न, असं तुम्हाला वाटलं म्हणून तर तुम्ही बोलत असाल? हो, आम्हाला विश्वास होता की ते आमचे प्रश्न जाणून घेतील, आणि त्यांनी गुड रिस्पॉन्स दिला की मला तुम्ही बोलवा, आप मुझे बुलाओ, मैं वहाँ पे आऊँगा, मैं खुद बैठूंगा आपके साथ प्रोटेस्ट में. काय झालं त्याचं काय? त्याच्यानंतर आम्हाला मीडियाने चांगला रिस्पॉन्स दिला, आमचे प्रश्न पुढे पोहोचवण्याचा प्रयत्नही केला. त्याच्यानंतर ATC साहेबांसोबत आमची मीटिंगही झाली, कॉलवर कॉल येत होते, आणि आज जो रिस्पॉन्स येतो आहे की आज मंत्रालयामध्ये आमची मीटिंग आहे. तर हे आय होप की कदाचित आज आम्हाला गुड रिस्पॉन्स मिळेल, आमच्या मागण्या पूर्ण होतील. कदाचित स्टेजवर तिथे गेल्यामुळे पण असेल की तुमचा आवाज खूप लोकांपर्यंत पोहोचला, आणि त्याच्यामुळे आता सरकार पण घाबरले की अरे नाही, ते राहुल गांधी उतरलं तर काय होईल. तर बघूया. ठीक आहे ताई, मी आता इतरांशी बोलते. येस, थँक्यू. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल, या ठिकाणी मुलांचं हॉस्टेल आहे, आणि हे हॉस्टेल पुण्यापासून फार लांब आहे. इथून तुम्ही जर का पाहिलं तर आतमध्ये पण अवस्था हे आहे. आपण अजून काही विद्यार्थ्यांना बोलूया. कोणी बोलेल का? तो मगाशी बोललेला कुठे गेला दादा? काय नाव त्याचं? हां, गेलं का पुढे? कोणी बोलेल का इथले तुमचे? मला त्यांनी सांगितलं की काय अंडे कमी केले, दूध कमी केलं. हां, हॉस्टेलमधल्या खाण्यापिण्याचं जे काय कमी केलेलं आहे, क्वांटिटी क्वालिटी, म्हणजे 2011च्या GR मध्ये 250 ml दूध होतं, तर ते 200 ml केलं. त्याच्यानंतर 2 अंडे होते, ते 1 अंडं केलं. ऋतुमानानुसार फळ होतं, प्लस त्याच्यामध्ये 1 सेब होतं, सफरचंद, तर ते पण कॅन्सल केलेलं आहे जेवणामध्ये. अच्छा, मग आता नाही मिळत? पहिले ते होतं पहिलेच्या याच्यामध्ये? हां, पहिले 2011च्या GR मध्ये ते होतं. आता कशामुळे केलं तुम्ही? काय कशामुळे केलं? आता खरं तर उलटं वाढवायला पाहिजे ना. हो, वाढवायला पाहिजे होतं, पण सरकारची इच्छा आहे की आदिवासी विद्यार्थी शिकू नयेत म्हणून, किंवा त्यांच्या आरोग्याची त्यांना काळजी नसावी, यासाठी त्यांनी केलं असणार. म्हणजे मुख्यमंत्र्यांना खरंच काळजी आहे का? आणि हे असं कोण करतं? म्हणजे देश पुढे जातोय, एकीकडे विश्वगुरू होतोय वगैरे गप्पा मारायच्या, आणि दुसरीकडे खाण्यातलं न्यूट्रिशन काढून टाकायचं. म्हणजे बघितलं तर तुम्ही हां, येस मॅडम, 2022ला नाही, सॉरी, 2011ला आदिवासी विकास विभागाचं बजेट होतं 3000 करोड, आणि तेव्हा आम्हाला 2011ला ड्रेस कोडचा जो भत्ता होता तो 2000 रुपये होता, आणि आज 2026ला आमचा आदिवासी विकास विभागाचा बजेट आहे 22,000 करोड, आणि आम्हाला आज 1000 रुपये दिले जाते. म्हणजे जे काही महागाईनुसार वाढवायला पाहिजे तर ते घट केले जाते. ह्या अशा बाबी आमच्यावरती दडपण आणून, आमच्या शिक्षणावर बाधा घालणारे GR काढून तुम्ही एकीकडे देता वसतिगृह सोयीसुविधांसाठी काढलेला GR आहे, मग तो खरंच विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी आहे का? हे विद्यार्थ्यांचं हित जपणारं
जी आर आहे का? जर जी आर आहे तर आज मुलं हे उपोषणाला बसतात. ठिकठिकाणी राज्यभरात आंदोलनं चालू होती. हे एवढं होत असताना हे शासन असं एवढं लाजिरवाणे असं बेजबाबदार कसं असू शकतं? आणि दुसरा म्हणजे मॅडम आता एक सामाजिक प्रश्न म्हणजे एकीकडे आमच्या आदिवासी ज्या काही जमिनी आहेत ते तिथे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून बघितला जातो, पण तिथे अडाणीसारखे अंबानीसारखे आधुनिक सावकार येऊन आमच्या जमिनी हडप केल्या जातात ती. आणि दुसरीकडे आज आमची ही शिक्षणाच्या प्रवाहात येणारी ही पहिलीच पिढी किंवा काहींची दुसरी असेल, पण बहुतेकांची पहिलीच आहे आणि यांच्यावर शिक्षणावरती बाधा पण घातलेला जातो. आज आमच्या जुन्नर भागामध्ये अडाणीसारखा आधुनिक सावकार येतो, वाढवण बंदरासारख्या आमच्या भागात